खट्टा मिठा करताना प्रियदर्शन साहेबांबरोबरच एकदम काम करायला मिळालं होतं आणि ते. आणि तेव्हा कोणाच्या तरी आत्ता जशा ऑडिशन्स होतात ना तशा ऑडिशन्स तेव्हा एवढ्या नसायच्या. जो कास्टिंग डायरेक्टर आहे त्याच्या ओळखीनी कोणीतरी असंच होतं. आणि फक्त मला फोन आला त्यावेळेला, प्रियदर्शन साहेबांना बघितलं तरी कुठे होतं आपण, कारण फिल्म्स पाहिल्या होत्या ना त्यांच्या, फक्त सॉलिड फिल्म्स करतात हे. आणि तेव्हा ते अक्षय कुमार आहे फिल्ममध्ये एवढंच कळलं होतं. मग त्यांनी मुंबईला मला वाटतं बोलवलं आणि माझा एक मित्र होता, त्यांनी सांगितलं की अरे अशा फिल्मचं कास्टिंग झालं. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं अतुल परचुरे होते, पुष्कर होता, असे सगळेजण होते त्या फिल्ममध्ये. तर म्हटलं की बरं थांब आता. मग तो शंकर नावाचा मित्र होता आमचा, मग तो मला म्हणला तू ये तर बघूया आपण. आणि ते माझं काम ॲक्च्युली का झालं, तेव्हा मला ती फेशियल पाल्सी झाली होती, बेल्स पाल्सी, तुला आठवत असेल तर. तो पनवेल होतं ना, तर ते. आणि त्याच्यातनं बरं झाल्यानंतर तेव्हा काही दुसरं काम नव्हतं. मला आठवते त्याप्रमाणे मी कुंकू नावाची मालिका करत होतो, राईट, 2010च्या दरम्यान. आणि तेव्हा मी ते करत होतो आणि तेव्हा मला ते झालं होतं. आणि राकेश सरांनी पण तेव्हा खूप खूप मदत केली, म्हणजे डेट्स ॲडजस्ट करण्यापासून संगीता सरां कधी घरी आल्या होत्या, काय बरायच ना आणि हे ते. आणि तेव्हा काहीतरी आता काम सुरुवात करायचं आहे, ते काय करता येईल हे ते. आणि मला ती हे आली आणि मी त्याला म्हटलं बाबा रे मी काय वाटेल ते करतो, ऑडिशन करतो पण हे ते. मला आठवत आहे की ऑडिशनला मी वाक्य घरात गेलो, सुरुवात केली आणि काहीतरी झालं आणि ते म्हणले हा इट्स ओके, ॲब्सोल्युटली फाईन. आज की आता त्यांचं हिंदी असं आहे, अरे त्यांच्यासमोर करताना काय करणार ना, त्याच्या आधी त्यांच्या असिस्टंट डायरेक्टरकडनं वगैरे करून घेतलं होतं जे काय असेल ते. इट इज फाईन. आणि मला कळे ना की आता काय म्हणतात काय ते. त्यांनी म्हणलं झालं तू आहेस. तर मला अरे बाप रे, म्हणजे म्हणलं खलास. आणि डॅडीच्या बाबतीत म्हणशील तर मी ऑडिशन दिली होती आणि ती अर्जुन रामपाल त्याचे प्रोड्युसर होते आणि आशिम अलोवालिया त्याचा डायरेक्टर होता वगैरे वगैरे. आणि पुण्यामध्ये मी ऑडिशन दिली होती आणि नंतर 1.5 वर्ष काहीही झालं नाही. 1.5 वर्ष काही संबंध नाही, ते झालं जाऊ दे, गेलं असेल काहीतरी. हिंदी मध्यंतरी मला सिरियल्स हिंदी मात्र मी नक्की एक आपल्या सचिन पिळगावकर सर आणि यांची सोडली तर हिंदी सिरियल मात्र मी कधीही केली. त्याचं कारण सांगतो तुला नंतर. आणि 1.5 वर्षानंतर मला अचानक फोन आला की सर तुम्ही सिलेक्ट झालाय. तू मला एका गुंडाचं काहीतरी हे करायला सांगितलं होतंस 1.5 वर्षापूर्वी आणि त्याच्यात काही डायलॉग पण वेगळेच होते रे. नाही सर, पण तुम्हाला बाबू रेशीम यांचं भूमिका करायची आणि विक्रम गायकवाड तुम्हाला ते करतील वगैरे. म्हणलं अरे पण हे ते. तो म्हणलं हो सुरू झाले ते, तिला म्हणते त्यांना आवडले. म्हणलं सो तुम्ही कुठेतरी कधीतरी केलेलं काम पण तुम्हाला उपयोगाला येतं. मग पालेकरांची एक फिल्म केली होती, त्याच्यानंतर दॅट इज ओके, म्हणजे ते तुम्ही करता. त्याच्यानंतर मला अनेक आले, त्याला मी नाही पण म्हणालो किंवा. आता तू ज्या जॉनरची कामं केली होतीस त्या जॉनरमध्ये हा रोल खूप वेगळा होता डॅडीमध्ये. हो ॲब्सोल्युटली वेगळा. तर त्याची तयारी तू ॲन ऍक्टर म्हणून काय केली आणि ती खरं हयात होते का नव्हते? नाही. अर्थातच त्यांच्याविषयीची काहीच माहिती उपलब्ध नाही ना, गुंडाच्या विषयीची माहिती काय उपलब्ध असणार. पण मला त्यावेळेला अर्जुन रामपाल आणि आमचे डायरेक्टर असे यांची प्रचंड मदत झाली.